नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी. तर ही कारल्याची भाजी आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे. म्हणजेच एकच मसाला वापरून आपण दोन प्रकारे ही भाजी करणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही कारली आपण आता कट करून घेऊया. कारले कट करताना आधी त्याची दोन्ही बाजू कट करून घ्यायच्या व त्याचे दोन भाग करायचे. तर माझं कारलं थोडंसं मोठं होतं, तर मी त्याचे 3 भाग केलेले आहे. तर तुम्ही 2 केले तरी चालतील, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये मसाला भरायलाही सोपा जाईल. तर या पद्धतीने मी कारले कट केले व त्यातील सर्व बिया काढून घेतलेल्या आहे. अशा प्रकारे आता आपण सर्व कारले कट करून घेऊया. तर आता मी सर्व कारले कट करून घेतलेले आहे. चला तर मग भाजीसाठी साहित्य काय लागतं ते बघूया. तर साहित्य मी घेतलेले आहे. 1 छोटी वाटी कोथिंबीर, 6-7 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, 10-12 लसूण पाकळ्या, 2 चमचे मोहरी, 2 चमचे जिरे, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 वाटी शेंगदाणे आणि 7 ते 8 चमचे तेल घेतलेलं आहे. आता आपण सर्वप्रथम मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात लसूण, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून अगोदर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता यामध्ये आपण शेंगदाणे ऍड करून बारीक करून घेऊया. तर या पद्धतीने मी शेंगदाणे बारीक करून घेतलेला आहे. तर आता हा आपला कारल्याचा मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर आता हा आपण एका भांड्यात काढून घेऊया. तर या पद्धतीने कारल्याच्या बाहेर न येता आतमध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता सर्व कारल्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया. आता सर्व कारल्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. थोडासा मसाला बाकी आहे, तर हा आपल्याला शेवटी टाकायचा आहे. आता मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली होती. त्यामध्ये 4-5 चमचे तेल घालूया. आता त्यामध्ये घालूया 1 चमचा मोहरी, 1 चमचे जिरे, पाव चमचा हळद आणि आता आपल्याला यामध्ये मसाला भरलेली कारली त्यामध्ये घालायची आहे. या पद्धतीने कारली तेलामध्ये घातल्यावरती त्यावरती आपल्याला एक 5-10 मिनिटं झाकण ठेवायचे आहे व ही कारली आपल्याला अधूनमधून बघायची पण आहे. एक 5 ते 7 मिनिटानंतर आपली कारली अशी झालेली आहे. आता ते आपण दुसऱ्या बाजूने परतून घेऊया व पुन्हा यावरती झाकण ठेवूया. परत आपल्याला 5 ते 7 मिनिटं ठेवायचं आहे. आता आपलं कारलं चांगलं शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने आपलं कारलं पूर्ण शिजलेलं आहे. तर आता हा उरलेला मसाला आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे.
मसाला ऍड केल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचा. आता ही आपली सुकी कारल्याची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही ही भाजी अशाही प्रकारे खाऊ शकता. त्यावरून मी थोडीशी कोथिंबीर ऍड केली. आता दुसरा प्रकार आपल्याला हाच मसाला वापरून करायचा आहे. तर आता ही भाजी आपल्याला थंड होऊ द्यायची. मी थोडीशी सुकी भाजी बाजूला काढून ठेवते. तर बघा सुकी भाजी खूप छान झालेली आहे. आता आपली भाजी थंड झालेली आहे. आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या भाजीमधील कारले बाजूला काढायचे आहे व मसाला एका बाजूला घ्यायचा आहे. आता आपण कढईमध्ये तेल घेणार आहोत. त्या अगोदर आपण हा मसाला मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊया. आता हा मसाला आपण आता बारीक करून घेतलेला आहे. इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती. त्यामध्ये आता आपण 3-4 चमचे तेल घालूया. आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, कढीपत्ता. आता हे चांगलं तडतडल्यावरती यामध्ये घालूया 1/2 चमचा हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला. तुम्ही याऐवजी गरम मसालाही वापरू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता चवीनुसार मीठ ऍड करूया आणि कोथिंबीर. आता हे चांगलं अर्धा 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. व आता यामध्ये आपण कारले मिक्स करूया. आता हे कारले चांगले शिजलेले आहे आपले. तर हे मसाल्यामध्ये फक्त 1 मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता हे कारले आपले चांगले परतले तर त्यामध्ये आपण आता हा ओला मसाला घालूया. तर आता यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1-1.5 मिनिट व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता पाणी घालूया. आता तुम्हाला हा रस्सा किती घट्ट व पातळ ठेवायचा त्यानुसार पाणी घालायचं आहे. तर याला एक चांगली येऊ द्यायची. तर तुम्ही बघा भाजीला तरी खूप छान आलेली आहे व खूप छान दिसत आहे. तर आता ही आपली कारल्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. आता 1-2 मिनिटं उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केला व वरतून कोथिंबीर ऍड केलेली आहे. तर आता ही कारल्याची आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही कारल्याची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर बघा भाजी खूप छान दिसत आहे. तर हे दोन्ही भाज्या आपल्या रेडी झालेल्या आहे आणि खूप मस्त छान आणि चविष्ट झालेलं आहे. थँक्यू.